आता जाऊया नाशिकमध्ये, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये विकास कामांचं मुख्यमंत्री भूमिपूजन करतील। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याची तयारी सुद्धा केली जाते स्थानिकांकडून। अर्थातच मुख्यमंत्र्यांसमेत उपमुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। पण मलनिस्सारणाचा मुद्दा आहे आणि त्याला स्थानिकांनी मात्र विरोध केलेला आहे। मलनिस्सारण प्रकल्पाला या ठिकाणी विरोध दर्शवला जातोय। याकरता पाणी अडवून कोणतेही व्यवहार करू नका, ज्याच्यामुळे दुर्गंधी पसरते, ज्यामुळे साथीचे रोग फैलावतात। याकरता आता या मलनिस्सारण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे आणि म्हणून स्थानिक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला आज घेराव घालण्याची तयारी सुद्धा करतायत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, टाकळीतील स्थानिकांचा या सगळ्या मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध आहे। विरोध प्रकल्पाला नाही आहे, तर प्रकल्प मार्गी लागत असताना केल्या जाणाऱ्या प्रक्रियेला आहे, उपाययोजनांना आहे। आणि याकरता हे सगळे नागरिक आज मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याची तयारी करतायत। अगदी खरं आहे लागवे। खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नाशिक दौऱ्यावर आहे। विशेष म्हणजे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे विविध उद्घाटन आहे ते त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। एकूण 5,700 कोटींचे भूमिपूजन आहे ते आज पार पडणार आहे। त्यामुळे एकूणच या सोहळ्याकडे आहे ते विशेष लक्ष लागलेले आहे। मात्र या भूमिपूजनाला काही स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला आहे। संपूर्ण प्रकल्प नाहीत, मात्र टाकळी गावात होत असलेल्या एसटीपी प्लांटला स्थानिकांचा मात्र विरोध आहे। आणि हा एसटीपी प्लांट जो आहे तो त्यांच्या अगदी जिथे वस्ती बसलेली आहे तिथून जवळ उभारण्यात येत आहे। मात्र या ठिकाणी जे मलजल येणार आहे ते थेट नंदिनी नदी पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यामुळे हा एसटीपी प्लांट उभारण्याला आमचा विरोध नाहीये, मात्र ते जे मलजल आणणार आहे ते पाईपलाईनद्वारे आणावे अशी मागणी जी आहे ती स्थानिकांनी केलेली आहे। आणि या प्रकरणी खरं तर मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा जो आहे तो काल त्यांनी दिलेला होता। मात्र कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी कालच त्यांना नोटिसा बजावलेल्या आहे। यामध्ये काँग्रेसचे नेते असतील राहुल दिवे यांना देखील पोलिसांनी नोटीस बजावलेली। मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा देणाऱ्या राहुल दिवेंना कायदा व सुव्यवस्थेत अडचणी आणू नका, अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचा जो इशारा आहे तो पोलिसांनी या नोटिसीच्या माध्यमातून दिलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या खरं तर दौऱ्याला आता विरोध होतो का नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र बाकीचे जे उद्घाटन आहे ते मात्र सुव्यवस्थित पार पडणार आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन असेल। याचबरोबर रामकाल पथाची जी पाहणी आहे ती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची विविध विकास कामं जी आहे त्यांचे जे उद्घाटन आहे ते या निमित्ताने होणार असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। निश्चित। तुर्तास धन्यवाद महेश, तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।